बहिणी रविवारी आनंदाने नाचणार आहेत, कारण कॅबिनेट बैठकीमध्ये नोव्हेंबरचा 17वा हप्ता आणि डिसेंबरचा 18वा हप्ता देण्यासाठी सरकारच्या माध्यमातून मंजुरी मिळाली आहे। सोमवारी म्हणजेच परवा दिवशी हिवाळी अधिवेशन असल्याने सरकारच्या माध्यमातून रविवारी 14 डिसेंबर रोजी पैसे सर्व महिलांच्या बँकेच्या खात्यावरती सोडले जावेत, अशा प्रकारच्या सूचना या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी पत्रकारांना बोलताना दिल्या। लाडक्या बहिणींना गेल्या 2 महिन्यापासून नोव्हेंबर डिसेंबर या दोन्ही हप्त्यांचे वितरण करण्यासाठी वाट बघावी लागली। अखेर सरकारच्या माध्यमातून याचा GR आता अधिकृतपणे काढण्यात आला आहे। सोमवारी म्हणजेच परवा दिवशी हिवाळी अधिवेशन असल्याने सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती रविवारीच 14 डिसेंबर रोजी पैसे सोडण्याचे आदेश या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आले आहेत। आता प्रत्येक लाडक्या बहिणींच्या मनामध्ये प्रश्न हा नक्कीच निर्माण झाला असेल की गेल्या आठवड्याभरापासून लाडक्या बहिणींना आज पैसे मिळतील, उद्या पैसे मिळतील, अशा प्रकारच्या खोट्या बातम्या या ठिकाणी पसरू जोरदार लागल्या होत्या। परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेबांनी पत्रकार परिषद घेऊन या ठिकाणी आज स्पष्टपणे सांगितलं आहे की लाडक्या बहिणींनो, ज्यावेळी सरकारच्या माध्यमातून ओरिजिनल खरा GR या ठिकाणी काढला जातो त्यावेळीच पैसे या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती आता मंजूर केले जातात। त्यावेळेसच हे पैसे तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा होत असतात। शनिवारी कॅबिनेट बैठक झाली आणि या कॅबिनेट बैठकीमध्ये सरकारच्या माध्यमातून 3700 कोटी रुपये या ठिकाणी आता निधी मंजूर करण्यात आला आहे। ही अधिकृत माहिती या ठिकाणी आता समोर आली आहे आणि यामध्ये सर्व बँकेच्या अधिकाऱ्यांना आता सूचना देऊन टाकलीत की फक्त रविवारी हा एकच दिवस वाटपाचा आपल्याकडे शिल्लक राहिला आहे। रविवारी वाटप केल्यानंतर डायरेक्ट पुढचं वाटप होणार आहे ते म्हणजे 21 डिसेंबर नंतर, कारण 14 डिसेंबर ते 21 डिसेंबर या काळामध्ये हिवाळी अधिवेशन त्या ठिकाणी आठवडाभर आता चालणार आहे। त्यामध्ये महिला व बालविकास खात्याचे अधिकारी असतील, महिला व बालविकास खात्याच्या मंत्री तटकरे मॅडम असतील, या सर्व हिवाळी अधिवेशनामध्ये गुंतलेले असणार आहेत, कामाला लागलेले असणार आहेत। त्यामुळे 14 डिसेंबर ते 21 डिसेंबर या 7 दिवसामध्ये कोणालाही लाडक्या बहिणींना पैसे मिळणार नाहीत। त्यामुळे लक्षात ठेवा, रविवारी 14 डिसेंबर रोजी फक्त एका दिवशी पैशांचं वितरण बँकेच्या खात्यावरती या महत्त्वाच्या 16 जिल्ह्यामध्ये करण्याची ऑर्डर या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेब यांनी कॅबिनेट बैठकीमध्ये महिला व बालविकास खात्यांच्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी आता दिल्याचं पाहायला मिळतंय। सर्व लाडक्या बहिणी रविवारी 14 आता डिसेंबर रोजी 100% खुश होणार आहेत, आनंदाने नाचणार आहेत। मग आता हे पैसे कोणाकोणाला मिळणार आहेत याचीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आता इथे बघणार आहोत। लाडक्या बहिणींनो, तुम्ही आतुरतेने गेल्या 2 महिन्यापासून आतुरतेने वाट बघत आहात, परंतु गेल्या आठवडाभरापासून पैसे काय या ठिकाणी जमा होतील अशा प्रकारच्या खोट्या बातम्या येत होत्या। यावरती पत्रकारांना बोलताना एकनाथ शिंदे साहेबांना विचारलं होतं की तुम्ही फक्त पैसे आज येता उद्या येता अशा प्रकारच्या खोट्या बातम्या का सांगता, यावरती पैसे बँकेत का येत नाही, आम्ही वाट बघून बघून महिला थकलेलो आहोत, असं महिलांनी जेव्हा प्रश्न केला यावरती एकनाथ शिंदे साहेब या ठिकाणी लाडक्या बहिणींना सांगितले यामध्ये बँकांची काही सुद्धा चूक नाही आणि आमची सुद्धा काही सुद्धा चूक नाही। यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला 1,40,00,000 आहेत, त्यापैकी फक्त 70 लाख महिलांनी KYC पूर्ण केल्या आणि उरलेल्या 70 लाख बहिणींनी KYC अजून पण या ठिकाणी पूर्ण करण्याची बाकी ठेवली आहे। त्यामुळे सरकारने ज्यावेळी लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता सोडण्यासाठी DBTचं बटन मागच्या आठवड्यामध्ये दाबलं होतं, त्यावेळी फक्त 20% महिलांनाच त्यांच्या बँकेच्या खात्यावरती हे पैसे या ठिकाणी गेले आहेत। बाकीच्या 80% महिला या ठिकाणी तशाच प्रकारे वाट बघत होत्या। त्यामुळे त्या सर्व लाडक्या बहिणींना स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले रविवारी या 16 जिल्ह्यातील 4 जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींना सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत पैशांचे वितरण होईल। त्यानंतर 16 जिल्ह्यापैकी पुढच्या 4 जिल्ह्यामध्ये दुपारी 2 ते 4 वाजेपर्यंत वितरण होईल। त्यानंतर 4 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत वितरण होईल। त्यानंतर पुढील या ठिकाणी 4 जिल्ह्यामध्ये वितरण होणार आहे संध्याकाळी 7 ते रात्री 12 वाजेपर्यंत। आता या ठिकाणी सर्वच्या सर्व जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत, असं आश्वासन एकनाथ शिंदे साहेबांनी या ठिकाणी दिल्याचं पाहायला मिळतंय। मग लाडक्या बहिणींनो, कोणत्या जिल्ह्यामध्ये 16 या ठिकाणी लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत? आता बघा, 4 टप्प्यामध्ये वितरण रविवारी 14 डिसेंबर रोजी बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहेत। स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी ही ऑर्डर दिल्या। सोमवार या ठिकाणी 15 डिसेंबर हा हिवाळी अधिवेशनाचा दिवस असल्याने या दिवशी पैशांचं वितरण केलं जाणार नाही,
15 डिसेंबर ते 21 डिसेंबर पूर्ण आठवडाभर हिवाळी अधिवेशन असल्याने लाडक्या बहिणींना पैशांचं वितरण फक्त रविवारी 14 डिसेंबर रोजी 16 जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी आता त्यांच्या खात्यावरती केलं जाणार आहे। आता लाडक्या बहिणींना असं सांगितलं जातंय की नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता जो बँकेच्या खात्यावरती तुम्हाला दिला जाणार आहे यासाठी अटी पात्रतेनुसार हे पैसे दिले जाणार आहेत। मग ही बातमी खरी आहे का? तर पत्रकारांना या ठिकाणी बोलताना आता एकनाथ शिंदे साहेबांनी आता स्पष्टपणे विचारलंय, खरंच नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता तुम्ही रविवारी जो खात्यावरती सोडला जाणार आहे तर तो फक्त आणि फक्त महत्त्वाच्या बँकेमध्ये सोडला जाणार आहे असं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय। त्याचं कारण सुद्धा त्यांनी सांगितलंय, या महत्त्वाच्या 10 बँकाच आम्ही रविवारीसाठी निवडलेत, यामध्ये कधी या ठिकाणी सर्व्हर डाऊन नसतो, यांचा 10 बँकांचा स्वतःचा IFSC कोड आहे, त्यामुळे लाडक्या बहिणींना वाट बघण्याची गरज जास्त लागणार नाही, पटकन त्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत। त्यामुळे फक्त 10च बँकेमध्ये लाडक्या बहिणींना आता लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पैसे जमा होणार आहेत। त्यानंतर महत्त्वाचे नियम सुद्धा या ठिकाणी लावण्यात आलेत। जर हे नियम त्या ठिकाणी आता लावले नसले तर सर्व लाडक्या बहिणी पैसे घेतल्या असत्या, त्यामुळे सरकारला हे परवडणार देखील त्या ठिकाणी नव्हतं। त्यामुळे सरकारने फक्त याच 10 बँकांमध्ये रविवारी 14 डिसेंबर रोजी आता पैसे देण्याचं ठरवलंय। तसेच महत्त्वाच्या 16 जिल्ह्यांमध्ये पैशांचं वितरण या बँकेच्या खात्यावरती करण्याची ऑर्डर एकनाथ शिंदे साहेबांनी दिल्या। मग त्या 10 बँका कोणत्या आहेत हे तर तुम्हाला समजणारच आहे, परंतु सरकारने यासाठी खरोखर नियम कोणते लावलेत, या नियमामध्ये लाडक्या बहिणी तुम्ही बसताय का, त्यांनाच फक्त पैशांचं वितरण केलं जाणार आहे। लक्षात ठेवा, रविवार 14 डिसेंबर हा वाटपाचा आनंदाचा दिवस या ठिकाणी असणार आहे, त्यामुळे कोणाकोणाला पैसे मिळणार आहेत हेच तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। लाडक्या बहिणींना रविवार हा सोन्याचा दिवस उघडला, कारण परत त्या ठिकाणी पुढचा दिवस लागतो सोमवार ते शनिवार, या ठिकाणी पुढील आठवडाभर हिवाळी अधिवेशन चालणार आहे, त्यामुळे पैसे वितरणासाठी तुम्हाला आठवडाभर प्रॉब्लेम येणार आहे। मग आता हे पैसे रविवारी 14 डिसेंबर रोजी कोणाकोणाला मिळणार आहे, कोणत्या नियमानुसार मिळणार आहे, कोणत्या 10 बँकेमध्ये जमा होणार आहे, रविवारी 14 डिसेंबर रोजी कोणत्या लाडक्या बहिणीचा हा रविवार गोड होणार आहे आणि कोणत्या 16 जिल्ह्यांमध्ये जमा होणार आहे, सरकारने सांगितले यामध्ये सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत 14 जिल्ह्यांमधील फक्त 4 जिल्ह्यांमध्ये दुपारी 2 वाजेपर्यंत पैशांचं वितरण होईल। त्यानंतर 2 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत पुढील 4 जिल्ह्यांमध्ये पैशांचं वितरण होईल। त्यानंतर 4 ते 6 वाजेपर्यंत पुढील 4 जिल्ह्यांमध्ये पैशांचं वितरण होईल आणि त्यानंतर चौथा टप्पा जो आहे तर तो संध्याकाळी 7 ते रात्री 12 या चौथा टप्प्यामधील या ठिकाणी जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे। 14 डिसेंबर रोजी आता सर्वांना पैसे मिळणार आहेत, कोणी सुद्धा शिल्लक राहणार नाही असं विश्वास या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी दिले। परंतु या ठिकाणी कोणत्या नियमानुसार पैसे जमा होणार आहेत हे देखील या ठिकाणी आपण सविस्तरपणे पाहून घेऊयात। लक्षात ठेवा, व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघायचा आहे, व्हिडिओ अर्धवट सोडून जाण्याची चूक करू नका, कारण 14 डिसेंबर रविवार हा वाटपाचा एकच दिवस बाकी राहिला आहे असं या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय। आता आपण पहिल्यांदा पाहूया की कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या लाडक्या बहिणींना पहिल्या टप्प्यामध्ये कोणकोणत्या नियमानुसार पैसे येणार आहेत, दुसऱ्या टप्प्यामध्ये पाहूया कोणत्या 10 बँकेमध्ये पैसे या ठिकाणी येणार आहेत, तिसऱ्या टप्प्यामध्ये पाहूया कोणकोणत्या 16 जिल्ह्यांमध्ये पैशांचं वितरण होणार आहे। सर्व सविस्तर माहिती पाहण्याकरिता हा व्हिडिओ सर्वांनी आता शेवटपर्यंत बघायचा आहे। लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी पहिला नियम लावण्यात आलाय, तो म्हणजे तुम्ही KYC केला असेल किंवा KYC न केला असेल तरी सुद्धा लाडक्या बहिणींनो तुम्हाला आता बँकांचे एक काम त्या ठिकाणी तातडीने करून ठेवलं पाहिजे। अनेक लाडक्या बहिणी बँकांचे हे काम केलेलं नाही आहेत, त्यामुळे त्यांना पैसे वितरणासाठी प्रॉब्लेम असणार आहे। तसेच ज्या लाडक्या बहिणीचं खातं पोस्ट ऑफिस, स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया या 4 पैकी कोणत्याही एका बँकेत खाते खोलून ठेवलं असेल आणि या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचे पैसे जर बँकेमध्ये तुम्ही घेत असाल तर या बँकांचे मिनिमम बॅलन्सचा रूल या ठिकाणी लागू केला आहे। त्यामुळे या बँकेला ज्यांनी आधार कार्ड जोडलेलं असेल आणि लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी या बँकेमध्ये कधी पैसे येतील याची वाट जर तुम्ही बघत असाल तर तुमच्यासाठी सरकारच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाची सूचना कोणती सांगण्यात आल्या हे देखील आम्ही तुम्हाला पुढे सांगणार आहे। परंतु या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा असा आहे, तुम्ही KYC केला असेल किंवा KYC केला नसेल तर या दोघांसाठी सरकारच्या माध्यमातून 2 अर्जंट सूचना कोणकोणत्या सांगण्यात आलेत हे देखील आपण या ठिकाणी पुढे सांगणार आहे। त्यानंतर महत्त्वाचा नियम या ठिकाणी लावण्यात आलाय, तो म्हणजे पिवळं व केशरी रेशन कार्ड तुम्ही काढलंय, रेशन कार्ड सर्वांचे आहे, परंतु या ठिकाणी रेशन कार्डाची KYC अनेक लाडक्या बहिणींनी केलीच नाही। बँकांची KYC वेगळी असते आणि रेशन कार्डाची KYC केली वेगळी असते। सरकार काय म्हणते, आम्ही तुम्हाला रेशन कार्ड देतो
त्यावरती गहू तांदूळ मोफतपणे देतो, तर त्याची KYC तुम्ही केली पाहिजे होते. KYC केल्यानंतर तुम्ही आता जे पिवळं व केशरी रेशन कार्ड लाडकी बहीण योजनेच्या अर्जाला या ठिकाणी जोडत असता, तर ते KYC न करता अनेक लाडक्या बहिणी आता या ठिकाणी जोडला असल्याचं सरकारच्या माध्यमातून महिला व बाल विकास खात्याला उघडकीस आलं आहे. त्यामुळे या ठिकाणी अनेक लाडक्या बहिणींचे पिवळे व केशरी रेशन कार्ड या ठिकाणी आता असून सुद्धा त्यांना वगळण्यात आले. मग आता रविवारी फक्त कोणत्या 10 बँकांमध्ये या ठिकाणी पैसे सोडण्यास सरकारच्या माध्यमातून सूचना आलेत, हे जर या ठिकाणी आता सरकारने सांगितलेल्या याच 16 जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला या ठिकाणी लाभ मिळणार आहे. कोणाकोणाला पैसे मिळणार आहेत, कोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार आहेत, कोणत्या 10 बँकेमध्ये जमा होणार आहेत आणि कोणत्या 16 जिल्ह्यामध्ये रविवारी 14 डिसेंबर रोजी पैशांचं वितरण होणार आहे, नक्की बघा. लाडक्या बहिणींनो, तुमच्या हातामध्ये फक्त रविवारी या ठिकाणी पैसे होऊ शकतात, कारण सोमवारी 15 डिसेंबर ते 21 डिसेंबर पर्यंत हिवाळी अधिवेशन चालू असल्याने लाडक्या बहिणींना पैशांचं वितरण या ठिकाणी केलं जाणार नाही. मग आता कोणकोणत्या 10 बँकेमध्ये पैसे येणार आहेत, कोणकोणत्या 16 जिल्ह्यामध्ये तुम्हाला रविवारी 14 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता हे पैसे येणार आहेत, दुपारी 2 वाजता काहींना पैसे येणार आहेत, काहींना संध्याकाळी 6 वाजेपर्यंत पैसे येणार आहेत, तर काही जिल्ह्यामध्ये रात्री 12 वाजेपर्यंत देखील काहींना मेसेज या ठिकाणी येणार असल्याची मोठी अपडेट सरकारच्या माध्यमातून आल्या. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, आता आपण पाहूया कोणत्या 10 बँकांमध्ये हे पैसे येणार आहेत. सरकारने फक्त 10 बँकांमध्ये रविवारी 14 डिसेंबर रोजी पैसे सोडण्याचा कार्यक्रम ठेवला आहे. त्याचं कारण म्हणजे या 10 बँकांमध्ये सर्व्हर कधी सुद्धा डाऊन नसतो. सरकारने पैसे सोडल्या बँकेच्या खात्यावरती DBTच्या माध्यमातून पैसे जमा होत असतात. त्यामुळे फक्त याच 10 बँकांमध्ये पैसे सोडण्याची ऑर्डर दिली आहे आणि कोणत्या 16 जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार आहेत हे तुम्हाला पुढे सांगणार आहे. परंतु 10 बँकांमध्ये तुमची बँक आहे का हे सुद्धा नक्की बघायचं आहे, कारण 10 बँका यासाठी निवडलेत ज्या बँकेमध्ये कधी सर्व्हर डाऊन नसतो, स्वतःचा IFSC कोड असतो. त्या 10 बँका कोणत्या आहेत ते तुम्हाला सांगणार आहे. त्यानंतर आता लगेचच तुम्हाला पुढचा टप्पा जो आहे तर तो कोणत्या 16 जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत हे तर तुम्हाला सांगणारच आहे. परंतु आता 10 बँका सांगत आहे, तुमची बँक यामध्ये आहे का नक्की तुम्ही बघायचं आहे. लाडक्या बहिणींनो, पहिल्या या ठिकाणी बघा 4 बँका निवडलेत, त्या म्हणजे खाजगी बँका आहेत. ICICI बँक, यस बँक, कोटक महिंद्रा बँक आणि HDFC बँक. आता या पहिल्यांदा खाजगी बँका का निवडलेत असा तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल. तर यावरती बोलताना एकनाथ शिंदे साहेबांनी म्हणले की या खाजगी बँकांच्या शाखा खेड्यामध्ये जास्त पसरल्या आहेत, त्यामुळे या बँकांमध्ये अनेक महिलांनी खातं खोललंय, त्यामुळे त्यांना रविवारी 14 डिसेंबर रोजी पैशांचं वितरण केलं जाणार आहे. त्यानंतर पुढच्या बँका निवडलेत ते म्हणजे कोटक महिंद्रा बँक असेल, त्यानंतर आता IDFC, IDBI आणि ॲक्सिस बँक. यामध्ये ज्या लाडक्या बहिणींनी खातं खोललंय त्यांच्या बँकेच्या खात्यावरती DBTच्या माध्यमातून हे पैसे या ठिकाणी जमा करण्यात येणार आहेत. त्यानंतर पुढच्या बँका सांगण्यात आलेत ती म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या बँका आहेत. यामध्ये सुद्धा लाडक्या बहिणींना टोटल आता 17वा आणि 18वा म्हणजेच नोव्हेंबर डिसेंबरचे पैशांचं वितरण रविवारी 14 डिसेंबर रोजी या 16 जिल्ह्यामध्ये 4 टप्प्यात आता होणार आहे. काहींना सकाळी 10 वाजता पैसे येतील, काहींना 2 वाजता पैसे येतील, काहींना या ठिकाणी संध्याकाळी 6 वाजता पैसे येतील, तर काहींना रात्री 12 वाजता देखील मेसेज आल्याचं पाहायला मिळणार आहे. मग आता तुमच्या जिल्ह्यामध्ये नेमकं रविवारी किती वाजता पैसे येणार आहेत हे तर तुम्हाला या ठिकाणी सांगणारच आहे. परंतु त्याआधी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण बँका बघत आहोत. या बँकामध्ये तुमचं खातं असलं तर तुम्हाला पैसे येणार आहेत, कारण सर्व्हर डाऊन असणाऱ्या बँका वगळलेत आणि IFSC कोड स्वतःचा नसणाऱ्या बँका वगळलेत. त्यामुळे फक्त याच बँका चालणार आहेत. यामध्ये पुढच्या बँका सांगण्यात आलेत. आता बघा SBI, ज्याला स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणतो, यामध्ये तुमचं खातं असेल तर तुम्हाला लाभ भेटणार आहे. ज्यामध्ये पोस्ट ऑफिस आहे, 99% लाडक्या बहिणी खातं खोललेत त्यांना सुद्धा लाभ भेटणार आहे. त्यानंतर पुढच्या बँका सांगण्यात आलेत, त्या बँकांची नावे आहेत, सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. तर त्या बँकांचं नाव आहे, सर्वांनी लक्षात ठेवा. आता महाराष्ट्र बँक आणि बँक ऑफ इंडिया, भूविकास बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक, या बँकामध्ये ज्या बहिणींनी खातं खोललंय त्यांना 16 जिल्ह्यामध्ये आता त्या ठिकाणी 4 टप्प्यामध्ये रविवारी किती वाजता तुम्हाला पैसे येणार आहेत. आता जिल्ह्यांची यादी सांगत आहे, सर्वांनी आता लक्षपूर्वक बघायचं आहे. आता बघा लाडक्या बहिणींनो, जिल्ह्यांची यादी सांगत आहे. तुम्ही या ठिकाणी गोरगरीब आणि गरजू महिलांचे 14 ते 16 जिल्हे या ठिकाणी पहिल्या टप्प्यामध्ये निवडलेत. आता बघा या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर हा जिल्हा असेल, जालना जिल्हा असेल, नांदेड जिल्हा असेल, बीड असेल, धाराशिव असेल, परभणी, लातूर, हिंगोली, वाशिम, अमरावती, अकोला, वर्धा, बुलढाणा, यवतमाळ
आता या जिल्ह्यामध्ये जेवढ्या पण काही लाडक्या बहिणी राहत असतील त्यांना पैशांचं वितरण पहिल्या टप्प्यामध्ये होणार असल्याची माहिती समोर येत आहे। तसेच ज्या लाडक्या बहिणींचं खातं पोस्ट ऑफिस, स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक आणि या ठिकाणी बँक ऑफ इंडिया या बँकामध्ये असेल तर तुम्ही KYC पटकन करून ठेवा। बँकेचं जे खातं आहे तर त्याला आधार कार्ड जोडणी करून ठेवा। नक्कीच हा लाभ तुमच्या बँकेच्या खात्यावरती वितरित होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या सुखी जीवन चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।